आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील। राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, जर तुम्ही मतदान कार्ड काढलेले असेल आणि तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या जुलै महिन्यामध्ये या मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। तर या मतदान कार्डवरती हे जे 10,000 रुपये मिळणार आहेत तर हे 10,000 रुपये कसे मिळणार आहेत, या 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, या 10,000 रुपयांसाठी कोणता अर्ज करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत, तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्रे असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे। आता बघा, तुम्ही वर्षानुवर्ष या मतदान कार्डच्या माध्यमातून सरकारला मतदान करतात, परंतु तुम्हाला या मतदान कार्डच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणताही लाभ दिलेला नव्हता। परंतु मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर या दोघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये सर्वात मोठे 5 निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत राज्यातील 18 वयावरील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवरती 10,000 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि जर तुमचं बँक खाता या 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे। बघा, जर तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। मग या 12 बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। बघा नागरिकांनो, तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला मतदान करतात, आमदारकीच्या निवडणुकीला मतदान करता, खासदारकीच्या निवडणुकीला मतदान करतात, परंतु याच्या अगोदर तुम्हाला या मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता। परंतु सरकारने आता विचार केलेला आहे, जर मतदान कार्डवरती नागरिकांना पैसे दिले तर राज्यातील नागरिक खुश होतील आणि सरकारला सपोर्ट करतील। या दृष्टिकोनातून हा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे। आता बघा मित्रांनो, आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या जुलै महिन्यामध्ये या मतदान कार्डवरती हे 10,000 रुपये मिळणार आहेत। तर हे 10,000 रुपये कसे मिळवायचे आहे ते आपण पाहून घेऊयात। म्हणजेच अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत, अर्ज कुठे कसा भरायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण सांगत आहोत। आता बघा मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। तर हे बीजेपीचं सरकार राज्यातील जनतेसाठी वेगवेगळे आनंदाचे निर्णय घेत असतात। म्हणजेच विचार करायला गेलं तर राज्यातील ज्या पण महिला आहेत तर त्यांच्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना तर अशा प्रकारची योजना शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या होत्या। यासोबत राज्यातील ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे तर त्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती सरकार गहू देत असतं। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकारने पेन्शन सुरू केलेले आहे। अपंग, विधवा आणि निराधार यांना सुद्धा सरकारने पेन्शन सुरू केलेले आहे। त्याच पद्धतीने आता राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। तर हे 10,000 रुपये या मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। मग ती योजना कोणती आहे, त्या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, तुमचे वय 18 वर्षांच्या पुढे असेल, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल, ते मतदान कार्ड तुम्ही कमीत कमी 6 महिन्यांच्या अगोदर काढलेला असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकणार आहात। तर हा अर्ज
कसा करायचा आहे हेच आता आपण सांगत आहोत। तर बघा मित्रांनो, राज्यातील ज्या ज्या नागरिकांनी मतदान कार्ड 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल आणि जे नागरिक या मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करत असते तर अशा सर्व मतदान करणाऱ्या नागरिकांची लॉटरी लागत आहे, कारण या मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहे। तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत आणि जर त्यांच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्यांना मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। राज्यातील जे पण ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्यांना सुद्धा मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना या योजनांचे लाभार्थी आहेत आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्यांना सुद्धा मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। तशाच प्रकारे राज्यातील जे नागरिक या ठिकाणी योजनांचे लाभार्थी नसतील, ते फक्त सर्वसामान्य नागरिक असतील तर आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड असेल, ते सुद्धा आमदारकीच्या निवडणुकीला, खासदारकीच्या निवडणुकीला मतदान करत असतील तर त्यांना सुद्धा मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत या मतदान कार्डवरती जुलै महिन्यामध्ये 10,000 रुपये मिळणार आहेत। तर हे 10,000 रुपये कसे मिळणार आहेत, यासोबत ज्या 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे, तर या 12 राष्ट्रीयकृत बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। मित्रांनो, या मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही 4 पात्रतेमध्ये पात्र पडायला पाहिजे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहेत। मग या पात्रता कोणकोणत्या आहेत तेच आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। तर बघा मित्रांनो, मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी पहिली पात्रता, तुमचे वय वर्ष 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। जर तुमचं वय 18 वर्षांच्या पुढे असेल तरच तुम्हाला या मतदान कार्डवरील एका योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। यानंतर दुसरी पात्रता बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला, खासदारकीच्या निवडणुकीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असायला पाहिजे, तरच तुम्हाला या मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। यानंतर पुढची पात्रता बघा, तुम्ही सर्वसामान्य नागरिक असायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि ते मतदान कार्ड कमीत कमी 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल तरच तुम्हाला या मतदान कार्डवरती हे 10,000 रुपये मिळणार आहेत। तर एकंदरीत आता आपण या 10,000 रुपयांसाठी ज्या पण काय पात्रता लावलेल्या होत्या त्या पात्रता आता आपण पाहिलेल्या आहेत। आता आपण बघून घेऊयात की मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे हेच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। परंतु मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही नागरिकांवरती अन्याय होणार नाही। जे नागरिक गरजू असतील, ज्यांच्याकडे मतदान कार्ड असेल आणि ते नागरिक मतदान करत असतील तर त्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत 10,000 रुपये आता मिळणार आहे। तर ती योजना कोणती आहे, या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, यासोबत ज्या 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे, तर या 12 राष्ट्रीयकृत बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, म्हणजेच आपल्या राज्यामध्ये BJPचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार सुद्धा BJPचं सरकार आहे। विचार करायला गेला तर पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे राज्यातील आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेत असतात। त्याच पद्धतीने आता मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला मिळत आहेत, ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळत आहेत, PM किसानच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळत आहेत, त्याच पद्धतीने आता मतदान कार्डवरती पैसे मिळणार आहेत। मग हे पैसे कसे मिळणार आहेत याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये 4 सदस्य असतील किंवा 6 सदस्य असतील आणि 6 सदस्यांकडे हे मतदान कार्ड असेल तर सर्वांना याचा लाभ मिळणार आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। बघा, घरातील फक्त एकाच व्यक्तीला या मतदान कार्डवरती हे पैसे मिळणार आहेत। मग हे पैसे कसे दिले जाणार आहेत, ज्या योजनेच्या माध्यमातून हे पैसे दिले जाणार आहेत त्या योजनेची माहिती सांगत आहे। परंतु तुमच्याकडे 4 कागदपत्रे असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे। तर यामधील पहिलं कागदपत्र म्हणजे
तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे, दुसरं कागदपत्र तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, तिसरं कागदपत्र बघा छोट्या आकाराचे 2 फोटो म्हणजे पासपोर्ट साईजचे 2 फोटो असायला पाहिजेत आणि चौथं कागदपत्र बघा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी पोलीस पाटील किंवा सरपंचाचा दाखला असायला पाहिजे। जर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे 4 कागदपत्रे असतील आणि तुम्ही प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला जुलै महिन्यामध्ये या मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार आहे। तर ती योजना कोणती आहे याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। बघा राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रातील जनतेला खुश करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरती 10,000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला होता, परंतु सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती आतापर्यंत पोहोचलेली नव्हती। त्यामुळे कोणाला सुद्धा ही माहिती जास्त प्रमाणामध्ये माहिती नव्हती, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना आता ही माहिती देण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण सर्वात अगोदर अर्ज कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत, परंतु ज्या 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत तर त्या 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या आधी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे, जेणेकरून तुमचा बँक खातं 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी असेल तर तुमच्या आता लॉटरी लागून जाईल आणि तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी या 10,000 रुपयांचा लाभ मतदान कार्डवरती मिळून जाईल। एकंदरीत विचार करायला गेला तर मतदान कार्ड प्रत्येक नागरिकांकडे असायलाच पाहिजे, कारण आपण सरकारला मतदान करत असतो, मग ते सरकार बीजेपीचं सरकार असू द्या किंवा केंद्राचं सरकार असू द्या, तर आपण केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला मतदान करत असतो, परंतु याच्या अगोदर कोणत्याही सरकारच्या माध्यमातून असा लाभ घेण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता या 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत या 12 बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा मित्रांनो, या 12 राष्ट्रीयकृत बँका आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। बघा यातील पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। यानंतर पुढची बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत। यानंतर तिसरी बँक बँक ऑफ बरोडा, चौथी बँक बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, सहावी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, सातवी बँक कॅनरा बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक ओव्हरसीज बँक, 10वी बँक इंडियन बँक, 11वी बँक युको बँक आणि 12वी बँक पोस्ट बँक। बघा या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला मतदान कार्डवरती हे 10,000 रुपये आता मिळणार आहे। तर एकंदरीत आता ज्यांचं बँक खातं या 12 बँकेपैकी आहे त्यांची लॉटरी लागत आहे, परंतु ज्यांचं बँक खातं या 12 बँकेपैकी नसेल मग त्यांना पैसे मिळणार की नाही तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत, परंतु त्यांना या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये खातं खोलायला लागणार आहे। खातं खोलल्यानंतर हे पैसे त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून मिळणार आहे। तर एकंदरीत आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे, आता आपण बघून घेऊयात की मतदान कार्डवरती हे 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत। मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे त्याचीच माहिती आता देऊन टाकतो। तर बघा मित्रांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर या दोघांच्या माध्यमातून राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लावण्यात येत आहे। म्हणजे ज्या नागरिकांनी मतदान कार्ड काढलेले आहे त्यांचं वय 18 वर्षांच्या पुढे आहे, ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, तर त्यांना आता या मतदान कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। तर हे 10,000 रुपये कसे मिळणार आहे तेच तुम्हाला सांगत आहे। तर बघा या 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेच्या माध्यमातून आणि या मतदान कार्डच्या माध्यमातून तब्बल 16,000 रुपयांचा लाभ तुम्हाला आता देण्यात येणार आहे। बघा सांगायचं म्हटलं तर महिला सन्मान बचत पत्र ही पोस्ट ऑफिसची योजना आहे। तर बघा पोस्टामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पोस्ट बँक सरकारी बँक आहे, तर या पोस्ट बँकेमध्ये विविध योजना असतात, परंतु आपल्याला माहिती नसते तर तुम्हाला काय करावे लागणार आहे तर या पोस्ट बँकेमध्ये महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला थोडीफार रक्कम ठेवावी लागणार आहे। त्या रकमेवरती तुम्हाला प्रत्येक वर्षाला 16,000 रुपयापर्यंत व्याजदर मिळणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि तुमचं बँक खातं 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल आणि जर तुम्ही महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेच्या माध्यमातून त्या बँकेमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला त्या बँकेच्या बदल्यामध्ये बँकेच्या माध्यमातून जसा आपल्याला व्याजदर मिळतो त्याच पद्धतीने आता तुम्हाला या मतदान कार्डच्या
खात्याच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून तुमच्या रकमेवर आता तुम्हाला व्याजदर मिळणार आहे, तर तो व्याजदर 10,000 रुपयापासून ते 16,000 रुपयापर्यंत असणार आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे आपण मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवतो आणि मुदत ठेव खात्यामध्ये आपल्याला व्याजदर मिळतो, त्याच पद्धतीने घरातील महिलेला या ठिकाणी आता पैसे डबल करण्याची संधी आहे। तर ही संधी सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती आता देण्यात येत आहे।